तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग आहे म्हणजे आपला शेतकऱ्यांचा राजा म्हणजे बैल। तर बैल पोळ्याचा आज आपला सण म्हणजे चित्तेगाव, आपला नाशिक जवळ 30 ते 32 किलोमीटर चित्तेगाव आहे। तिथं खूप अशा मोठ्या उत्सवामध्ये बैल पोळा साजरा होतो आणि त्या निमित्ताने मिरवणूक निघते आपल्या गावातून। आणि तिथं त्यांनी गुरुकृपा बँड दावतवाडी म्हणजे आपले के म्हणजे आपले माझे गुरुवर्य ऑर्गन शिकवणारे म्हणजे आपले कैलास भाऊ तर आणि निलेश भाऊची गाडी तर ती तिथं लावलेली त्यांनी बँड आणि एकदम जबरदस्त आवाज क्वालिटी वगैरे मला शिर्डीला ती गाडी खूप आवडली। ती गाडीचा आवाज वगैरे एकदम जबरदस्त आवाज आहे। आणि मी आता नाशिकवरून तर शूट नाही केला, मी महाड सांगवी म्हणजे नाशिकच्या पुढे औरंगाबाद रोडला महाड सांगवी आहे तिथून शूट केलं। माझ्या मित्राच्या इथं आलो होतो गौरव दादाकडं, तर तिथून मी शूट केला आणि कंपनीत गेलो, हाफ डे सुट्टी घेतली आणि सुट्टी करून म्हटलं आज तिथला ब्लॉग करू। कारण की शेतकरीचा राजा म्हणजे बैल, तर एक शेतकरीचा मेन म्हणजे घरातला सदस्य सांगायला गेलं बैल राहतो, कारण बैलाशिवाय काहीच नाही। तर आज त्याच्या सणानिमित्त आपण एक ब्लॉग शूट करतो, कारण की प्रत्येक मी ब्लॉग शूट करत आलो, गाडी ओपनिंग वगैरे कोणाचं गाडी बनायचं काम राहिलं तर मग आपण आपल्या राजाचा का ब्लॉग शूट नाही करायचा। तर म्हणून म्हटलं का आज आपण बैलपोळ्याचा ब्लॉग दाखवू आणि मिरवणूक कशी निघते ते पण आपण बघू। आणि बघू शकता इकडचं वातावरण आणि आपले गौरव भाऊ गाडी पुसतायत। गौरव दादा दिसतील तुम्हाला, दादा दाखव तुमचा हात वगैरे। हे गौरव दादाचं घर आहे महाड सांगवी आणि गाडी पुसताय। आपली गाडी इथं पार्क केली होती आणि त्यांचा लकी बी बघू शकता। लकी हे लकी वर वर लय अगोदर आहे बघू शकता तुम्ही। लकीला तो बा त्याला फिरायला यायचं आहे, तो म्हणतो फिरायला यायचं मला बी। लकी चल ते बा हात लगेच खराब करून टाकले, आल्यापासून तो मागं लागलाय। तर चालतंय तसं काही नाही, थोडंफार आपल्याला प्राण्यांवर प्रेम आहे आणि मला कुत्रे वगैरे आवडतात, कुत्रे मांजरे पाळायला। केली पॅन्ट हे बा, ही पॅन्ट आता बघू शकता तुम्ही खराब केली आहे, तर त्याचे तुम्ही गुण बघितले असाल कसे आहेत। तर असा धावला देतो। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा। इकडं पावसाचं वातावरण तर आहे पण थोडा वेळ म्हणजे 4-5 तास तरी पाऊस उघडायला पाहिजे म्हणजे मिरवणूक चांगली निघेल आणि तुम्हाला मी सगळं दाखवायचा प्रयत्न करेल। इकडचा नजारा तर तुम्ही पाहताच आहे महाड सांगवीमधला। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। लकी लकी चाल बघा, आपल्या लकीला बघून घ्या। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, धन्यवाद। बघू शकता लकी महाराज बसले। लकी लकी एकदम क्यूट कुत्रा आहे बघू शकता। लकी सेकंड हां गुड गुड, तुला चांगली पोरगी भेटेल लवकरच। तिकडचा सेकंड हा का वनस साईड माहिती, त्याला दुसरा हात नाही माहिती। सेकंड त्याला मालकने काही शिकवेल नाही, फक्त एका हातातच त्याला शिकवेले दुसरा हात खाण्यासाठी। तर चला भाऊंना आपण टाइम वेस्ट न करता निघू आणि तो बा कसा करतोय अजून। चल बाय लकी बाय। चला तर मग मित्रांनो निघू लवकर, टाइम वेस्ट न करता। तर भेटूया आपण चित्तेगावमध्ये निघालोय। कोंबड्या वगैरे बघू शकता, आता श्रावण सुटले तर कोंबड्यांची आता पार्टी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही। तर आता आम्ही निघालोय चित्तेगाव। तर 4 वाजताचा प्रोग्राम आहे आणि आत्ता वाजले 3:38। तर आम्हाला किती 22 मिनिटामध्ये पोहोचायचं आहे चित्तेगावला। गाडी आली तर थोडंफार कसं भेट वगैरे करून मालक वगैरे सगळ्यांशी। तर इकडचं वातावरण खूप छान वाटलं। आता इथून पाटाचा रस्ता लागेल, नॅशनल हायवे रमादादा आणि डायलॉग नॅशनल हायवे। रमादादाची गाडी जर अशा ठिकाणी वाजायला आली तर लगेच रमादादाचा डायलॉग राहतो का नॅशनल हायवे लागलेला आहे। खूप छान असं डायलॉग मारता रमादादा, आम्ही त्यांचे मोठे फॅन आहेत। तर नॅशनल हायवे बघून घ्या तुम्ही। तर आम्ही पडू वगैरे तर त्यापेक्षा मी ब्लॉग बंद करतो आणि आपण डायरेक्ट हायवेला भेटू, कारण रस्त्यावर मलाही भीती वाटते, मी पकडून बसलेले होते त्यामुळं। तर चला पुढं हायवेला भेटू आपण। सुखरूप असं नॅशनल हायवे पार केलेलं आहे, हायवेला लागलोय। नॅशनल हायवे बघू शकता खाली आहे आणि हायवे इकडे। तर चला एन्जॉय घेत जाऊ आणि
एवढं काय आम्ही हँडसम नाही आहेत, पण चाललोय तसे अवतार झोपेतून उठल्या आणि अवतार आहेत. पण काय करू, तुम्हाला ब्लॉग दाखवण्यासाठी धावपळ करावं लागते. कंपनीला सुट्टी मारून आणि जातो. आणि मनमाड आहे पट्टी, रेल्वे पट्टी अचानक भयानक एखादी रेल्वे यायला पाहिजे होती. तर रेल्वे पट्टी इथं एखादी रेल्वे आली तिथं आपण पाहिली असती, पण जाऊ द्या. तर नाही तर चला पुढं बघू. एकदम मनमाड हायवे आहे ते. चित्तेगावमध्ये पोचलोय आणि पब्लिक बघू शकता. आपल्याला भेटायला नाही आहे, ते बँडची गाडी असेल ना त्याच्यासाठी असेल. तर निलेश भाऊ, तर सगळं बघू शकता सगळी पब्लिक. तर नमस्कार भावांनो, मी चित्तेगावमध्ये पोचलेलो आहे आणि गुरुकृपा ब्रॉस बँड म्हणजे आता चित्तेगावमधून आपली म्हणजे मोठे जोशमध्ये तर इथून सण साजरा होणार आहे आणि इथून मिरवणूक निघणार आहे. तर मी तुम्हाला सगळं शूटमध्ये दाखवेल. तर भावांनो, गुरुकृपा ब्रॉस बँड म्हणजे गाडी बघू शकता इथं आहे आणि गाडीचे ओनर आपले निलेश भाऊ आपल्यासोबत आहे. गाडीचे मालक निलेश भाऊ आणि आपले के मास्टर म्हणजे आमचे गुरुवर्य कैलास भाऊ ते सुद्धा आहे. आणि आपले सिंगर नाव काय तुमचं? विजय दादा, ते पण आपल्यासोबत आहे. आणि आकाश दादा बी आपल्यासोबत आहेत. खूप छान आहे सिंगिंग करतात. आणि आपले पॅड मास्टर काय ना, संतोष भाऊ, ते पहिले सुरसंगम बँड दावतोडी लहान गाडीवर होते आणि आता गुरुकृपा ब्रॉस बँडवर वाजवतात. आणि चांगलं असतं त्यांचं, रिस्पॉन्स वगैरे चांगलं आहे आणि गाडी एकदम म्हणजे सांगायला गेलं एकदम बेस्ट वाजते आणि आवाज क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. जर तुम्हालाही बँड लागत असं शिफ्ट करायसाठी तर आपलं कॉन्टॅक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर भावांनो, आपली गुरुकृपा ब्रॉस बँड तर मागच्या गणपतीपासून तर आज पोळ्याचं त्यांची शेवटची ऑर्डर आहे. तर या गाडीने 291 कामं वाजवले आणि सगळ्या गाड्या म्हणजे सांगायला गेलं ना, सीझनमध्ये बऱ्याचशा गाड्या अशा घरी होत्या, पण ही गाडी कंटिन्यू चालू होती आणि नवीन गाडीने 291 कामं वाजवले. एकदम जबरदस्त असं काम केलं. आणि शिर्डीला आता दंडीला तर माझा ब्लॉग पाहिला असेल, शिर्डीला पण आपली गाडी होती आणि गाडीचा आवाज एकदम जबरदस्त आहे. आणि तुम्हाला गाडीचा आवाज कसा वाटतो नक्की सांगा. तर बघू शकता हा तर बघू शकता भावांनो, इथं साजरा होतोय आणि आता इथून मिरवणूक निघेल आणि आपली गुरुकृपा बँड आपली गाडी रेडी झालेली आहे आणि सगळं इथं बघू शकता वातावरण. दुकान आहेत ना, तर बघू शकता आपली गाडी. आणि आपली सर्व टीम सगळ्यांनी हाय करा रे. ओ टीम की मास्तर, सगळ्यांनी हाय करा. तर आपली टीम बघू शकता सगळी इथं आहे आणि आपले पांढरीवाले शेट पण येत आहेत. फक्त आवाज नका येऊ दो तुम्ही टिमकीतला. तर सगळी टीम आलेली आहे आणि आता गाडी थोड्या वेळात चालू होईल. तर आता सगळे टिमके वगैरे बांधून आणि आपली पब्लिक बघू शकता आपली पब्लिक. तर माझा ब्लॉग सोडवा आणि कैला झोपवू शकता. आता वरती चढतील, घ्या देवाचं नाव आणि चढावर मग येऊ ना. आता गाडी चालू होती आणि सगळ्या आता मिरवणुकीची तयारी झालेली. तर माझा ब्लॉग बघत राहा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.
आपली टीम सगळी आहे.
सुरुवात झाली आहे म्हणजे 8 वाजता. सर्वेश्वरी अचित गावगिरी जाऊया चला रे, सर्वेश्वरी अचित गावगिरी जाऊया चला रे, आपण तुझी चला रे, रायबा फाउंडेशन
माझी बहीण गावाकडे राहिली माझी बहीण गावाकडे राहिली उदत गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझ्या रामाची हसून बोलायची म्हणत चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडू पुतळी सोन्याची नव्या नौकीची काडी लावण्याची रेख भोया कमल जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची गाठी एंदळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाया शिकस्त किती नवी हसवण्याचे खैरत केली पत्राची वचनाची दागिना म्हणून राहण्याची बोली केली शिद्धशाही दौड्याची सहज कोल्हापुरी वदरणी गगनात मान पुतण्याची हे कानात डोकर पायात बसवल्या हे कानात डोकर पायात बसवल्या दंडा तैराना कथनात सरचाची परी कुमल नाही काही तिच्या अंतरीची आणि छातीवर दगडून धरली होती मी मुंबईची मैना खचली मना असं पाच पाच नंबरचं सरकार अवघड पीर एक नंबर असं पाच पाच नंबरचं सरकार अमोल वर्ग एक नंबर म्हणतो भेटेल जमानी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात म्हणतो भेटेल जमानी गुन्ह्यात
Manto que te le lleva a mi